संजय राऊतांकडून सामनातील रोखठोक सदरातून राज ठाकरेंना युतीची साथ घालण्यात आली, तर महायुतीवरती घणाघात करण्यात आलाय। ठाकरे बंधू आणि मराठी माणसांच्या एकजुटीनं महाराष्ट्रात राजकीय धक्के बसतायत। आपलं राज्य पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची एकनाथ शिंदेंना भीती आहे, असं सुद्धा यावेळी राऊतांनी म्हटलं। म्हणून शिंदेंनी थेट दिल्ली गाठत अमित शहांची भेट घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केला। महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही, त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा। पण ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे। राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू, आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे, योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात। दरम्यान रोखठोक सदरातून संजय राऊतांनी काय म्हटलंय पाहूयात। मराठीच्या प्रश्नावर दोन ठाकरे एकत्र आले, ते राजकीयदृष्ट्याही यावेत हा मराठी माणसांचा रेटा अभूतपूर्व आहे। महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मराठी एकजुटीचं वादळ निर्माण झालं ते पाहून दिल्ली आणि महाराष्ट्राचे सध्याचे सत्ताधारी हादरलेत। ठाकरेंच्या विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला विजेचे जोरदार धक्के बसलेत। त्याचं रूपांतर भूकंपाच्या जोरदार धक्क्यात होईल आणि आपल्या राज्य पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडेल याची भीती एकनाथ शिंदे यांना वाटते। त्यामुळे एकनाथ शिंदे चिंताग्रस्त होऊन लगेच दिल्लीमध्ये गेलेत। अमित शहांना भेटले। महाराष्ट्रामध्ये सध्या जे घडतंय ते थांबवा, फडणवीस यांना हे वादळ रोखता येणार नाही। मी माझ्या लोकांसह भाजपमध्ये येतो, मला मुख्यमंत्री करा, हे सर्व रोखण्याची गॅरंटी देतो। शहा शिंदे यांच्यात ही चर्चा झाली आणि अशी चर्चा शिंदे गटात सुरू आहे। शहा आणि शिंदे मिळून मराठी माणसांची एकजूट फोडतील, राज आणि उद्धव यांना एकत्र येऊ देणार नाहीत अशी विधानं शिंदेंचे मंत्री करतायत। मात्र कोणताही दबाव आता मराठी माणूस स्वीकारणार नाहीये। वरईनंतर मीरा भाईंदरमध्ये मराठी एकजूट उसळली। मुस्लिम समाजाबद्दल एकेकाळी नव्हता त्यापेक्षा जास्त रोष मुंबई, महाराष्ट्रात गुजराती जैन समाजाबद्दल उफाळून येतोय। तो अमित शहा यांच्या महाराष्ट्र द्वेष्टा राजकारणामुळे आणि संतापाचा लाव्हा आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, शहरात बाहेर पडेल असंच चित्र आहे।